आज आपण बनवणार आहोत मुगाची खिचडी आणि कढी। त्यासाठी एका भांड्यामध्ये 2 वाट्या तांदूळ घेतल्यात, अर्धी वाटी मुगाची डाळ घेऊन ती स्वच्छ 2 पाण्याने धुवून ठेवून दिले। नंतर कुकरमध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, लसूण ची फोडणी दिले आणि हळद टाकून मिक्स करून नंतर त्यामध्ये सगळे तांदूळ टाकून चांगले परतवून घ्यायचे। नंतर त्यामध्ये पाणी टाकायचे, मिक्स करून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे। नंतर झाकण लावून कुकरच्या 4 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायची खिचडी। नंतर दुसऱ्या बाउलमध्ये दही घेतलं इथं मी 200 ग्रॅम, त्यामध्ये 1 चमचा बेसन आणि पाणी टाकून त्याचा घोळ बनवून घेतला। नंतर पातेल्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता, लसूण, आलं ठेचून टाकले आणि मिरची टाकले, हळद टाकून मस्तपैकी परतवून घेतले। नंतर तयार केलेला घोळ टाकलाय दह्याचा आणि मिक्स करून नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर टाकले थोडीशी मी, त्यामुळे टेस्ट छान येते आंबट गोड अशी। आणि मिक्स करून चांगले उकळवून घेऊन 5 मिनिटं शिजवून घेतले आणि कोथिंबीर टाकून तयार आहे आपली कढी। चला मग आता ताट वाढूया। हे बघा खिचडी तयार आहे आपली। सगळे मी मिक्स करून घेऊन नंतर आता ताटात वाढते। हे बघा मऊसूत अशी खिचडी आहे आणि साईडला कढी वाढले। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।